नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी गवई सर आपला या अभ्यास करा यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. आणि आजचा जो आपला लेक्चर असणार आहे हा असणार आहे चालू घडामोडीविषयी. आपण संपूर्ण वर्षाचा घडामोडीचा काय तर आपण चांगला सराव करणार आहोत. तर आपण 10,000 प्रश्नांचा आपण टार्गेट घेऊन आलेलो आहे. आणि आजचा जो आहे हा 6वा पार्ट आहे चालू घडामोडीचा. म्हणजेच आज आणि जे पहिले जे पार्ट आपण अपलोड केलेले आहेत ते 5 पार्ट म्हणजेच 500 प्रश्न आणि आजचा एक पार्ट टोटल 600 प्रश्न आज इथं आपल्याला अभ्यास करायला मिळणार आहे. तर आपल्या जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती आज नवीन आले असतील त्यांनी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. साईडला जी दिलेली बेल आयकॉनची घंटी आहे त्याला प्रेस करून ऑल करा, म्हणजे आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर चला विद्यार्थी मित्र, चालू घडामोडीच्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे पद्मभूषण पुरस्कार 2023 जाहीर झालेल्या सुमन कल्याणपूरकर कोण आहेत? तर सुमन कल्याणपूरकर कोण आहेत? तर गायिका आहेत. लक्षात असू द्या, हे कोण आहेत? तर गायिका आहेत. त्यांना पद्मभूषण पुरस्कार 2023 काय तर जाहीर झालेला आहे आणि ते गायिका आहेत. लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक हे काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे कुमार मंगलम बिर्ला यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? तर कुमार मंगलम बिर्ला यांना पद्मभूषण पुरस्कार काय तर जाहीर झाला आहे. पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि लक्षपूर्वक एकदा ऐका तुम्ही, कुमार मंगलम बिर्ला यांना काय तर पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. पद्म पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्ती आहेत? तर महाराष्ट्रातील किती व्यक्ती आहेत? तर 12 व्यक्ती आहेत. पर्याय क्रमांक डी आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. पद्म पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्रातील 12 व्यक्ती आहेत. झाकीर हुसेन यांना कोणत्या क्षेत्रात पद्मभूषण पुरस्कार मिळाला? तर झाकीर हुसेन यांना कला या क्षेत्रात काय तर पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. पर्याय क्रमांक ए काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र, यावर्षी किती पद्म पुरस्कार जाहीर झाले? तर यावर्षी किती पद्म पुरस्कार जाहीर झाले? तर 106 पद्म पुरस्कार काय तर जाहीर झाले आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 25 जानेवारी 2023च्या राष्ट्रीय मतदार दिनाची थीम कोणती आहे? तर 25 जानेवारी 2023च्या राष्ट्रीय मतदार दिनाची थीम कोणती आहे? तर नथिंग लाईक वोटिंग, आय लाईक वोट फॉर शुअर हे काय तर थीम होती. लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक ए काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या भारतीय माहितीपटांना ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे? तर कोणाला मिळाले आहे? तर बी व सी दोन्ही यांना काय तर भारतीय माहितीपटांना ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. बी व सी म्हणजेच कोणतर ऑल द ब्रीथर्स आणि द एलिफंट विस्परर्स. लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक डी आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. 25 जानेवारी 2023 हा कितवा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे? तर कितवा? तर लक्षात असू द्या 13वा. 25 जानेवारी 23 हा 13वा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. पर्याय क्रमांक ए काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या यादीमध्ये 3ऱ्या स्थानावर कोणाचा समावेश झाला? तर 3ऱ्या स्थानावर कोणाचा समावेश झाला? तर रोहित शर्मा यांचा समावेश झाला. पर्याय क्रमांक सी ही आपलं योग्य उत्तर असणार आहे. 5G तंत्रज्ञान विकसित करणारा भारत कितवा देश आहे? तर 5G तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा कितवा आहे? तर 6वा देश आहे. लक्षात असू द्या 6वा देश आहे. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 षटकार मारणारा भारतीय फलंदाज कोण ठरला आहे?
तर कोण ठरला आहे तर सूर्यकुमार यादव हा काय तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे सूर्यकुमार यादव. पर्याय क्रमांक बी काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. नेपाळमध्ये किती रिश्टेल स्केलचा भूकंप झाला आहे? तर किती झाला आहे तर 5.9 रिश्टेल स्केलचा काय तर भूकंप झाला आहे. पर्याय क्रमांक ए आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च रँकिंगवर कोणता देश आला आहे? तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च रँकिंगवर कोणता देश आला आहे? तर भारत हा देश आला आहे. लक्षात असू द्या, भारत हा देश आला आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ICCच्या क्रिकेट कसोटी संघामध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय कोण? तर ICCच्या क्रिकेट कसोटी संघामध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय कोण आहे? तर रिषभ पंत हे आहेत. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑस्कर 2023 या पुरस्कारामध्ये नामांकन मिळालेले नाटू नाटू हे गाणे कोणत्या चित्रपटातील आहे? तर नाटू नाटू हे गाणे कोणत्या चित्रपटातील आहे? तर RRR या चित्रपटातील आहे. पर्याय क्रमांक एक तर याचं योग्य उत्तर असणार आहे. अपेक्स 2023 नौदल सराव कुठे होणार आहे? तर अपेक्स 2023 नौदल सराव हा आंध्र प्रदेश येथे होणार आहे. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. G20 थिंक बैठक कुठे होणार आहे? तर G20 थिंक बैठक ही भोपाळ येथे होणार आहे. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर असणार आहे. नेमबाजी विश्वचषकासाठी प्रशासक म्हणून कोणाची निवड झाली? प्रशासक आहे. नेमबाजी विश्वचषकासाठी प्रशासक म्हणून ए के शिकरी यांची तर निवड झाली आहे. पर्याय क्रमांक हे आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र, 27वी हवामान बदल परिषद कुठे पार पडली? तर 27वी हवामान बदल ही कुठे पार पडली आहे? तर इजिप्त येथे पार पडली आहे. पर्याय क्रमांक ए हे आपलं काय तर योग्य उत्तर असणार आहे. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे? तर भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हा हरमनप्रीत सिंग हा आहे. लक्षात असू द्या, हरमनप्रीत सिंग. पर्याय क्रमांक बी हे आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. फटाफट लाईकचं सुद्धा प्रमाण वाढवा विद्यार्थी मित्र. जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत काय तर शेअर करत चला. त्यांचा सुद्धा चांगला सराव होईल आणि जेवढा तुमचा सपोर्ट मला मिळेल तेवढं माझ्यासाठी खूप चांगलं होईल. किंवा तुमचा सपोर्ट जर मला असला तर मला असेच व्हिडिओ बनवण्याचा काय तर असेच व्हिडिओ मी काय तर घेऊन येईल. तर जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअरचं प्रमाण वाढवा आणि जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर WHO भारतात कोठे ग्लोबल ट्रॅडिशनल सेंटर करायचे ठरवले आहे? तर WHO भारतात तर कुठे तर जामनगर येथे काय तर ग्लोबल ट्रॅडिशनल सेंटर करायचे ठरवले आहे. पर्याय क्रमांक डी काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रो, कॉर्पॅट नौदल सराव कोणत्या देशामध्ये होतो? तर कॉर्पॅट नौदल सराव हा कुठं होतो? तर भारत व बांगलादेश या देशांमध्ये काय तर हा सराव होतो. पर्याय क्रमांक ए हे काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. रिदम मामानिया या मुलींनी एव्हरेस्ट शिखर पार केले. तिचे वय किती होते? तर तिचे वय किती होते? तर
10 वर्षे इतके वय तिचे होते. रिदम मामानिया या मुलींनी काय तर एव्हरेस्ट शिखर पार केलं आणि तिचं वय किती होतं तर 10 वर्षे इतकं तिचं वय होतं. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्र? पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती झाली? तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती झाली तर सतीश देशपांडे. सतीश देशपांडे यांची काय तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली. लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक ए आपलं काय तर योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्रात विधान परिषदमध्ये शिक्षक व पदवीधरसाठी किती जागा असतात? तर महाराष्ट्रात आणि विधान परिषदमध्ये शिक्षक व पदवीधरसाठी किती जागा असतात? तर 14 जागा इतक्या असतात. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जगातील सर्वात मोठे आखात कोणते? तर जगातील सर्वात मोठे आखात कोणते आहे तर मेक्सिको. कोणते आहे तर मेक्सिको. लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका महिन्यात 81,000 कोटीची मोबाईल फोन कोणत्या कंपनीने निर्यात केले? तर कोणत्या कंपनीने केले तर ॲपल. ॲपल या कंपनीने काय तर निर्यात केले 81,000 कोटीचे मोबाईल फोन. पर्याय क्रमांक बी का तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. 21 बेट समूहाला कोणाची नावे देण्यात येणार आहे? तर 21 बेट समूहाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे तर परमवीर चक्र विजेते यांचे नाव देण्यात येणार आहे 21 बेट समूहाला. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. 14 वर्षाच्या आतील मुलीशी विवाह करणाऱ्याला पोक्सो कायदा लावण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली? तर कोणत्या राज्याने केली तर आसाम. आसाम या राज्याने काय तर 14 वर्षाच्या आतील मुलीशी विवाह करणाऱ्याला पोक्सो कायदा लावण्याची आसाम या राज्यात काय तर घोषणा केली आहे. पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता रोहन बहीर कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता रोहन बहीर हा बीड या जिल्ह्यातील आहे. कोणत्या जिल्ह्यातील आहे तर बीड जिल्ह्यातील आहे रोहन बहीर. तो काय तर राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. देशाचे कायदा मंत्री कोण आहेत? तर देशाचे कायदा मंत्री कोण आहेत तर किरण रिजिजू हे काय तर देशाचे कायदा मंत्री आहेत. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. देशातील सर्वात मोठ्या सागरी मार्गाची लांबी किती आहे? तर देशातील सर्वात मोठ्या सागरी मार्गाची लांबी ही 16.5 किलोमीटर इतकी आहे. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या महापुरुषाची जयंती पराक्रम दिन म्हणून साजरी केली जाते? तर कोणत्या महापुरुषाची तर सुभाषचंद्र बोस यांची काय तर या महापुरुषाची जयंती साजरी कशी केली जाते तर पराक्रम दिन म्हणून साजरी केली जाते सुभाषचंद्र बोस यांची. तर पर्याय क्रमांक बी काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नौदलाची थीम काय असणार आहे? तर या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नौदलाची थीम काय असणार आहे तर नारी शक्ती. तर हा प्रश्न कधीचा आहे तर 2023चा आहे. ठीक आहे. तर म्हणजेच 2023 या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नौदलाची थीम काय होती तर नारी शक्ती ही थीम होती 2023. लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक ए काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. सर्व आदिवासींना कागदपत्रे देणारा देशातील पहिला जिल्हा कोणता? तर सर्व आदिवासींना कागदपत्रे देणारा देशातील पहिला जिल्हा कोणता आहे तर वायनाड हा काय तर जिल्हा सर्व आदिवासींना कागदपत्रे देणारा हा काय तर
देशातील पहिला जिल्हा वायनाड हा आहे. पर्याय क्रमांक बी इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर पीएम स्वनिधी योजना कुठे लागू केली? तर पीएम स्वनिधी योजना ही कुठे लागू केली? तर मुंबई येथे लागू केली. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रो. तर जगातील सर्वात मोठ्या स्तूपापैकी असलेले बौद्धनाथ स्तूप कोठे आहे? तर जगातील सर्वात मोठ्या स्तूपापैकी असलेले बौद्धनाथ स्तूप हे कुठे आहे? तर काठमांडू येथे आहे. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रो? पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 5वी खेलो इंडिया युथ स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहे? तर 5वी खेलो इंडिया युथ स्पर्धा ही मध्य प्रदेश या राज्यात काय तर होणार आहे. 5वी खेलो इंडिया युथ स्पर्धा ही मध्य प्रदेश या राज्यात होणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर असणार आहे. देशातील सर्वात लांबीचा सागरी मार्ग कोठे होणार आहे? तर देशातील सर्वात लांबीचा सागरी मार्ग हा मुंबई येथे होणार आहे. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, देशातील सर्वात लांबीचा सागरी मार्ग हा मुंबई येथे होणार आहे. भारतात दरवर्षी किती लोकसंख्या वाढत आहे? भारतात दरवर्षी 1,15,00,000 इतकी लोकसंख्या काय तर वाढत आहे भारतात. ठीक आहे. तर भारतात 1,15,00,000 दरवर्षी इतकी लोकसंख्या वाढत आहे. पर्याय क्रमांक ए काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार कोणाला दिला? तर पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला दिला आहे? तर प्रभा अत्रे यांना दिला आहे. पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार हा प्रभा अत्रे यांना दिला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. हॉकी विश्वचषक कुठे सुरू आहे? तर हॉकी विश्वचषक कुठे सुरू आहे? तर ओडिसा येथे सुरू आहे. म्हणजेच 2023 मध्ये हे 23चा प्रश्न आहे. म्हणजेच 2023 मध्ये हॉकी विश्वचषक ही ओडिसामध्ये झालेला आपल्याला इथं दिसून येणार आहे. ई गव्हर्नन्स परिषद कुठे होणार आहे? तर ई गव्हर्नन्स परिषद ही मुंबई येथे होणार आहे. पर्याय क्रमांक सी आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्राच्या विधान भवनात कोणाचे तैलचित्र लावणार आहेत? तर कोणाचे तैलचित्र लावणार आहेत? तर बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावणार आहेत महाराष्ट्राच्या विधान भवनात. तर पर्याय क्रमांक ए काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार कोणता देश लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकणार आहे? तर कोणता देश? तर भारत हा देश काय तर चीनला मागे टाकणार आहे. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. G20 परिषदची बैठक कुठे होणार आहे? तर G20 ची बैठक कुठे होणार आहे? तर वरीलपैकी सर्व इथे काय तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद इथे काय तर तिने इथं G20 परिषदची बैठक होणार आहे. किंवा हे 2023 मध्ये हा 2023चा प्रश्न आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र. म्हणजेच G20 परिषदची म्हणजे 2023ची G20 परिषदची बैठक कुठे होणार आहे? तर वरीलपैकी सर्व इथे होणार आहे. ठीक आहे. भारताची परकीय गंगाजळी किती झाली? तर भारताची परकीय गंगाजळी ही $572 अब्ज इतकी झाली आहे. पर्याय क्रमांक ए हे आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. नेझल लस कोणी विकसित केली आहे? तर नेझल लस हे कोणी विकसित केली? तर भारत
बायोटेक यांनी काय तर ही नेझल लस ही विकसित केली आहे. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे. हिरवा धूमकेतू कुठे दिसणार आहे? तर हिरवा धूमकेतू हा औरंगाबाद येथे काय तर दिसणार आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष कोण आहेत? तर व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत हे आहेत. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. हवामान परिषद कुठे होणार आहे? तर हवामान परिषद ही UAE येथे काय तर होणार आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल कोण आहेत? तर दिल्लीचे नायब राज्यपाल हे VK सक्सेना आहेत. पर्याय क्रमांक बी काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. जातीवार जनगणना जाहीर करणारे राज्य कोणते? तर जातीवार जनगणना जाहीर करणारे राज्य बिहार हे आहे. पर्याय क्रमांक ए काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहेत? तर केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहेत? तर भूपेंद्र यादव. पर्याय क्रमांक सी हे आपलं काय तर योग्य उत्तर असणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र कोणते पथसंचलन करणार आहे? तर कोणते पथसंचलन करणार आहे? तर 3.5 शक्तिपीठ म्हणजेच 2023 प्रजासत्ताक दिनी 2023च्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र कोणते पथसंचलन करणार आहे? तर 3.5 शक्तिपीठ. पर्याय क्रमांक बी का तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. मराठी विश्वकोशचे अध्यक्ष कोण आहेत? तर मराठी विश्वकोशचे अध्यक्ष राजा दीक्षित हे आहे. पर्याय क्रमांक ए आपलं काय तर योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्रात ज्वारी पिकाची किती हेक्टरीने घट झाली? तर किती हेक्टरीने घट झाली? तर 76,000 हेक्टरीने घट झाली. हे काय तर पर्याय क्रमांक ए आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर सुंदर पिचई हे आहेत. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 72वी इंडियन फार्मास्युटिकल्स काँग्रेस कुठे होत आहे? तर कुठं होत आहे? तर नागपूर येथे होत आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कॉस्मॉस बँकचे अध्यक्ष कोण आहेत? तर कॉस्मॉस बँकचे अध्यक्ष मिलिंद काळे हे आहेत. पर्याय क्रमांक ए काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र, आपल्याला चालू घडामोडीच्या 10,000 प्रश्नाचा सराव करायचा आहे. तर तुमचा एक चांगलं जबरदस्त रिव्हिजन होईल आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही फक्त वाचन करत राहा आणि प्रश्नांचा आपल्या चॅनलवरती तुम्ही सराव करत चला. तुम्हाला चालू घडामोडीचं कुठलंही पुस्तक आणायची गरज पडणार नाही. तुम्हाला या आपल्या जेवढेही 10,000 प्रश्न असतील त्या 10,000 प्रश्नामधून तुम्ही चांगला एकदम सराव करू शकता आणि जेवढ्याही स्पर्धा परीक्षा असतील किंवा सरळ सेवा परीक्षा असतील आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी काय तर हे चालू घडामोडीचे प्रश्न तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. तर जास्तीत जास्त सराव करत चला आणि जास्तीत जास्त लाईकचं प्रमाण वाढवत चला. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्या टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. आणि आपण इतर दुसऱ्या स्पर्धा परीक्षांचे सुद्धा प्रश्न घेऊन येत असतो. तर तुम्हाला जर कोण्या स्पर्धा परीक्षेविषयी जर प्रश्न चा सराव करायचा असेल तर मग मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की या परीक्षेचे तुम्ही सर प्रश्न घेऊन या. मी ते तुमच्यासाठी प्रश्न घेऊन येणार. तर राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? तर राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार हा लक्ष्मी एडलेवर यांना काय तर प्राप्त झाला.
पर्याय क्रमांक बी का तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. तर डॉक्टर ना. य. डोळे स्मृती पुरस्कार कोणाला दिला आहे? तर कोणाला दिला आहे तर नितीन वैद्य यांना काय तर स्मृती पुरस्कार हा दिला आहे. डॉक्टर ना. य. डोळे स्मृती पुरस्कार नितीन वैद्य. लक्षात असू द्या, पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. साई प्रसादने कोणत्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले? तर साई प्रसादने कोणत्या तर राष्ट्रीय तलवारबाजी या स्पर्धेमध्ये काय तर सुवर्ण पदक मिळवले आहे साई प्रसाद यांनी. तर पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. हाफकिन संस्था कुठे आहे? तर हाफकिन संस्था हे पुणे येथे आहे. पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. सेंट्रल विस्टा काय आहे? तर सेंट्रल विस्टा काय आहे तर नवीन संसद आहे. सेंट्रल विस्टा काय आहे तर नवीन संसद. पर्याय क्रमांक बी का तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. पृथ्वीचा किती भाग हिंदी महासागरचा आहे? तर हिंदी महासागराचा आहे तर किती आहे तर 19.8% इतका काय तर पृथ्वीचा 19.8% भाग हा काय तर हिंदी महासागरचा आहे. पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. दिल्ली महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर दिल्ली महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर स्वाती मालीवाल हे आहेत. पर्याय क्रमांक सी काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. इंडिया द मोदी QH चेन कोणी प्रसिद्ध केले? तर इंडिया द मोदी QS चेन हे BBC यांनी काय तर प्रसिद्ध केले. पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. जेसिंडा अर्डर्न कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत? तर जेसिंडा अर्डर्न ह्या न्यूझीलंड या देशाच्या काय तर पंतप्रधान आहेत. पर्याय क्रमांक बी का तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. कोणते ठिकाण राष्ट्रीय वारसा स्थळ घोषित केले आहे? कोणते ठिकाण आहे तर रामसेतू हे ठिकाण काय आहे तर राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. पर्याय क्रमांक ए आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. तर BKC मैदान कुठे आहे? तर BKC मैदान कुठे आहे तर मुंबई येथे आहे. BKC मैदान हे मुंबई येथे आहे आणि पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त कुपोषण आहे? तर कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त कुपोषण आहे तर मेळघाट येथे काय तर सर्वात जास्त कुपोषण आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर मुंबई मेट्रोचे उद्घाटन कोणी केले? तर मुंबई मेट्रोचे उद्घाटन कोणी केले तर नरेंद्र मोदी यांनी मुंबई मेट्रोचे काय तर उद्घाटन केले आहे. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. सौरभ कृपाल यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली? तर सौरभ कृपाल यांची कोणत्या तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या काय तर न्यायाधीशपदी काय तर नियुक्ती झाली आहे. पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. जगातील सर्वात उंच रोलर कोस्टर कुठे आहे? तर जगातील सर्वात उंच रोलर कोस्टर कुठे आहे तर इंग्लंड येथे आहे. पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. हॉकी विश्वचषक कुठे सुरू आहे? 2023 मध्ये हॉकी विश्वचषक कुठे सुरू होते? तर कुठे सुरू होते तर भारत येथे सुरू होते. पर्याय क्रमांक बी काय तर आपल्या इथं योग्य उत्तर असणार आहे. तर शुभमन गिल चे कोणत्या देशाविरुद्ध 200 धावा केल्या? कोणत्या देशाविरुद्ध 200 धावा केल्या? तर
न्यूझीलंड या देशाविरुद्ध काय तर 200 धावा केल्या शुभमन गिलने. पर्याय क्रमांक सी काय तर आपलं तर योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्रात नुकतीच किती गुंतवणूक आली आहे? तर महाराष्ट्रात नुकतीच किती गुंतवणूक आली आहे? तर 1,40,000 कोटी इतकी गुंतवणूक आली आहे. पर्याय क्रमांक बी काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. महिलांची शंकरपट कुठे होते? तर बैलगाडा शर्यत म्हणतात त्याला शंकरपटला, ठीक आहे. तर महिलांची बैलगाडा शर्यत कुठे होते? तर अमरावती येथे होते. महिलांची बैलगाडा शर्यत ही अमरावती येथे होते. पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत? तर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ब्रिजभूषण सिंग हे आहेत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष, ठीक आहे. तर पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 2021-22 मध्ये भारताने किती साखर निर्यात केली? तर भारताने किती साखर निर्यात केली आहे? तर 100 लाख टन हे काय तर साखर निर्यात केली आहे. पर्याय क्रमांक बी काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. भारतात सर्वाधिक साखर उत्पादन करणारे राज्य तर कोणते आहे? तर सर्वाधिक उत्पादन साखराचे सर्वात जास्त उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र राज्य हे आहे सर्वाधिक, ठीक आहे. तर पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. साखरेचा सर्वात मोठा उत्पादक देश कोणता? तर साखरेचा सर्वात मोठा उत्पादक देश कोणता आहे? तर भारत हा देश आहे. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. असर अहवाल 2022 नुसार कोणत्या राज्यामध्ये खाजगी वर्ग सर्वात जास्त आहे? तर खाजगी वर्ग सर्वात जास्त आहे तर कोणत्या राज्यात? तर बिहार या राज्यात काय तर खाजगी वर्ग सर्वात जास्त आहे. पर्याय क्रमांक बी ए काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात निवडणुका जाहीर झाल्या आहेत? तर कोणत्या राज्यात निवडणुका जाहीर झाल्या आहेत? तर त्रिपुरा या राज्यात काय तर निवडणुका जाहीर झाल्या आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. IL-38 काय आहे? तर IL-38 हे काय आहे? तर सागरी विमान आहे. IL-38 पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. एअर एज या संस्थेनुसार सर्वात प्रगती करणारं राज्य कोणते? तर एअर एज या संस्थेनुसार सर्वात प्रगती करणारे राज्य महाराष्ट्र हे आहे. पर्याय क्रमांक बी का तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषद कुठे सुरू आहे? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषद ही दावोस येथे काय तर सुरू आहे. पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. एक दिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये दिव्य शतक झळकवणारा सर्वात युवा फलंदाज कोण ठरला? तर कोण ठरला आहे? तर शुभमन गिल हा काय तर सर्वात म्हणजेच एक दिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये काय तर या खेळाडूने दिव्य शतक झळकवणारा सर्वात युवा फलंदाज म्हणजे शुभमन गिल यांनी काय तर हा युवा ठरला आहे. पर्याय क्रमांक डी काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख पदी कोणाची निवड झाली? तर भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर MV सुचिंद्र कुमार यांची काय तर निवड झाली आहे. पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. परकीय चलन साठ्यामध्ये मागच्या 11 महिन्यातील सर्वात मोठी किती घट झाली? तर किती घट झाली आहे? तर 8.31 अब्ज डॉलर इतकी काय तर घट झाली आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे.
रिझर्व्ह बँकेने जाहीर केल्यानुसार भारताच्या सध्या परकीय चलनसाठा किती आहे? तर किती साठा आहे? तर 566.94 अब्ज डॉलर इतका काय आहे? तर चलनसाठा आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय क्रिकेट निवड समितीचा कोणी राजीनामा दिला? तर कोणी राजीनामा दिला? तर चेतन शर्मा यांनी काय तर भारतीय क्रिकेट निवड समितीचा काय तर राजीनामा दिला. चेतन शर्मा यांनी. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. वाहतूक कोंडीमध्ये महाराष्ट्राचे कोणते शहर जगात 6व्या क्रमांकावर आहे? तर वाहतूक कोंडीमध्ये महाराष्ट्राचे कोणते शहर आहे? तर पुणे हे शहर काय आहे? तर जगात 6व्या क्रमांकावर आहे. पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. वाहतूक कोंडीमध्ये भारताचे कोणते शहर जगात क्रमांक 2 वर आहे? तर जगात क्रमांक 2 वर कोणते आहे? तर बंगळुरू हे काय तर वाहतूक कोंडीमध्ये भारताचे बंगळुरू हे शहर काय तर जगात 2ऱ्या क्रमांकाचे आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी टॉमटॉमच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक वाहतूक कोंडी कुठे आहे? तर कुठे आहे? तर लंडन येथे आहे. पर्याय क्रमांक 1 आहे तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. फटाफट लाईकचे प्रमाण वाढवा विद्यार्थी मित्र, जास्तीत जास्त लाईक करत चला. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. साईडला जी दिलेली बेल आयकॉनची घंटी आहे त्याला प्रेस करून ऑल करा, म्हणजे आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आणि आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्यालासुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. भारतीय वंशाचे नील मोहन यांची कोणत्या कंपनीच्या CEO पदी निवड झाली? तर कोणत्या कंपनीच्या? तर YouTube. भारतीय वंशाचे नील मोहन यांची YouTube कंपनीच्या CEO पदी काय तर निवड झाली आहे. पर्याय क्रमांक डी काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. दिल्ली महानगरपालिकेमध्ये किती नामनिर्देशित सदस्य आहेत? तर किती आहेत? तर 10 नामनिर्देशित सदस्य आहेत दिल्ली महानगरपालिकेमध्ये. पर्याय क्रमांक सी काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. दिल्ली महानगरपालिकेमध्ये किती सदस्य आहेत? तर दिल्ली महानगरपालिकेमध्ये किती सदस्य आहेत? तर 250 इतके सदस्य आहेत. पर्याय क्रमांक बी काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्यांना मतदान करता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला? तर कोणत्या? तर दिल्ली महानगरपालिका. दिल्ली पालिकेमधील नामनिर्देशित सदस्यांना काय तर मतदान करता येणार नाही असा निर्णय कोणी दिला? तर सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तर पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्र, आजचा हा आपला संपूर्ण वर्षातील आपण चालू घडामोडी घेऊन येत आहे. तर आजचा हा 6वा पाठ आहे. तर म्हणजेच टोटल असे 600 प्रश्न होतील. तर तुम्ही जास्तीत जास्त सराव करा चालू घडामोडीचा सुद्धा, कारण चालू घडामोडीचा सुद्धा सर्वात मोठा म्हणजे महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये 4 किंवा 5 प्रश्न असतात. तर तेवढेच 4 किंवा 5 मार्क जर आपल्याला मिळाले तर आपले गुण जास्त होतील. तर तुम्ही जास्तीत जास्त सराव करत चला प्रश्नांचा. आणि तुम्हाला जर इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षांचा प्रश्नांचा सराव करायचा असेल तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की सर याचे प्रश्न तुम्ही घेऊन या. तर मी ते तुमच्यासाठी प्रश्न घेऊन येणार आहे. तर असाच तुमचा प्रतिसाद मिळू विद्यार्थी मित्रो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घेऊ आता भेटू आपण पुढच्या भागामध्ये.